पुन्हा एकदा बॉल टफा पडल्यानंतर निघून चाललाय. डॉट बॉल आहे. पहिलं षटक इथून संपलं. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्लीज फीडअप घ्या. मॅच भरपूर बाकी आहेत. आजच्या दिवसामध्ये सर्व मॅच कव्हर झाले पाहिजे, लक्षात घ्या. वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती रवी. पुन्हा एकदा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त बाहेर आहे. वाईट. बॉलिंग मार्कवरती रवी आला. षटक क्रमांक दुसरं टिमकिले मुरगिरी संघाचा. आतापर्यंत धावसंख्या झाली कोकीसरची 11. अजून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 12. रवी इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. काय फटकाय, नजाकत. बॉल सीमा पार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. बिग 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 षटकार पाहायला मिळाला. मी मगाशी सांगितलं, जेव्हा बॅट खांद्यावरती ठेवली ना तेव्हा तोफ घेऊन गेला होता. आणि तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तो धीरज अगदी क्वालिटी क्वांटिटी त्या बॅट मधून पाहायला मिळते. सर्व ओके मध्ये चाललाय. अजून एक लागोपाठचा दुसरा खणखणीत दणदणीत अफलातून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. काय तो फटका, काय तो षटकार. अगलं ओके मध्ये आहे. बॉल सीमा पार. रुकेगा नाही, ठोकेगा, झुकेगा नाही साला. मैदानाच्या आतमध्ये सांगतोय आणि बॉल सीमा पार येतोय. उत्तुंग षटकार. हेच तर खासियत आहे ना मित्रांनो. दाखवून दिलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी क्वालिटी क्वांटिटी कसं असतं ना ते एकदम ओके मध्ये असतं. धीरज काय खाऊन आलाय दुपारच्या वेळेत. नक्कीच अगदी बॉल हवेमध्ये झेलची शक्यता. अवघड होतं. उलटी कॅच घेणं खरंच अवघड आहे, हे लक्षात घ्या. जोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या त्या 2. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इथून धावा येणं भरपूर गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 आणि स्कोरबोर्ड 27 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2. बॉल आतापर्यंत 4 झाले. 2 टू गो. 5वा बॉल. हो, चांगला बॉल होता. शरीरावरती आला. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथून कंप्लीट झाली. एक लेग बायचा इशारा पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. 5 बॉल 28 सेकंडला धीरज. 9 सेकंडला खेळाडू अमोल. काय बॅटिंग आहे. रवी थोडीशी गोलंदाजी खराब. ओव्हर नंबर 2. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हो, हा बॉल टफा पडल्यानंतर निघून चाललाय. डॉट. षटक क्रमांक दुसरे देखील संपलं. 12 बॉलचा खेळ झाला आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 28. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोणता येणार ओव्हर नंबर 3 मध्ये हे आपण नक्कीच बघणार आहोत.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक मगाशी सांगितलं होतं. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज युवराज आलाय गोलंदाजी मार्कवरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ चांगला बॉल बॅट वरती घेता आला नाहीये. बॉल निघून चाललाय. इथून एक सिंगल धरू लेग बायचा इशारा. धीरजला स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण त्यांना माहिती आहे धीरजच्या बॅटमधून धावा येत असतात. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. टीम कुसरूड संघ देखील तयार आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय मॅच तुमची आहे की वैभवची आहे? हा विजय मॅच कोणाची आहे? भूषण तुमची. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इथे एकच संघ आहे. कुसरून म्हटलं तर माणसं कशी जोडायची ना हे कुसरून गावाकडनं शिकायचं मित्रांनो, हे लक्षात घ्या. कारण भरपूर माणसं जोडलेत. आज वैभव नाहीये, भूषण नाहीये, नाशिकला असेल कारण नाशिक वरून बिलॉंग तो खेळाडू करत असतो नेहमी. असता तर जरूर इथे दिसला असता, मात्र अजून तर नाहीये. म्हणजे मॅचला आहे की नाही माहिती नाही. इथून मॅच मध्ये काय होईल. आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. अगदी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बॉलिंग मार्क वरती युवराज 30 धावा धाव फलकावरती 30 आणि स्कोरबोर्ड बॉलची मागणी केली आहे. बॉल लगेचच द्या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. युवराज बॉल घ्यायचा. मॅच चालू करा प्लीज. धीरज मॅच थांबवू नका. बॉल तयार. युवराज फिरवला लॉंगॉर्डला. क्षेत्ररक्षक घ्या. फार मोठी बॉल थांबणार नाही. निघून जातोय बॅट्समन धीरजच्या बॅट मधून. चौकार. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. धावसंख्या धाव फलकावरती 34. 34. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहे. तिथे आपल्याला पाहायला मिळालं फिल्डिंग चांगली झाली आहे. एक सिंगल तिथे मिळेल. 35 आणि स्कोरवर 35 धावा बनवल्या. 36 धावांचं लक्ष टीम किली मुरगिरी समोर ठेवलंय. आणि इथून किली मुरगिरी संघाला देखील 18 बॉल 6 षटकार ठोकायचे आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 2-2 षटकार जरी ठोकले तरी सामना विजय आहे. टीम किली मुरगिरी संघ या स्ट्रॅटेजीने खेळावं लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 षटकार बाहेर टाकायचे आहेत. 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. चला प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. काही देवी चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येणे. आनंद मध्ये जिंकणार तो संघ फाईट करणार दीक्षित संघासोबत. प्लीज वेळ घेऊ नका. टीम कोकीझरे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि त्यांच्यासोबत फाईट करणार आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र टीम केली मुरगिरी संघ आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. यामधून जो जिंकणार तो फाईट करणार दीक्षित
त्यानंतर ची मॅच असेल आपल्याच्या दिवसामध्ये लगेचच तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवेल. 36 धावांची गरज, प्रति षटका मागे 2 षटकार म्हणजे 12 धावा बनवायच्या आहेत प्रति षटका मागे, तेव्हा ही मॅच जिंकणार ती टीम आपल्याला किली मुरगिरी संघ. गोलंदाजी मार्कवरती दिनेश, बॅटर अक्षय आणि लक्ष्मण. 45 लक्ष क्षमता जरूर आहे त्यांच्यामध्ये, ते मारतील. 45 नंबर मैदानाच्या आतमध्ये निघाला. रोहित शर्मा फॅन भरपूर जण आहेत. चला प्लीज वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचंय. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवलंय. दिनेश बॉलिंग मार्क वरती. वेलकम अनिकेत, तुमचं देखील सहर्ष स्वागत. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट मागच्या हप्त्यामध्ये ज्याच्या नावावरती राहिला अनिकेत ठरला, तो आज देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल. टीम गोकुळ, नितीन आहेत, विजय, अभिषेक, भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या जवळ आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट बॉलची सांगता इथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, हलक्या हाताने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे. पूर्णपणे शरीर आपलं जमिनीला झुकवलंय. आपल्याला बघायला मिळालं अमोल तिथे होते. फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मिळते. पूर्णपणे आपलं शरीर जमिनीला झुकवतायत. त्यांना माहिती आहे इथून जर चांगलं क्रिकेट खेळलं तर नक्कीच आपला संघ कुठेतरी वरच्या फेरीमध्ये जाऊ शकतो. या मॅच मध्ये टोटल धावा करायच्या 36 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दिनेश, स्ट्राईक एंडला लक्ष्मण. इथून धावा करणं भरपूर गरजेचं आहे. पुढचा बॉल, पंचांचा इशारा, फलंदाज OUT आउट झालाय. बॅट कट आणि यष्टिरक्षकाने रिप्लाय जाईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. चला प्लीज वेळ घेऊ नका. 16 मध्ये इथून 34 करायचे. 34 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. इथून 34 धावा करणं भरपूर गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण दिनेशला पाहिलं. 16 बॉल 34. बॅटर युवराज, आणि युवराज मध्ये क्षमता जरूर आहे मित्रांनो. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतो, गोलंदाजी अतिशय चांगली राहिली. 16 मध्ये 34 काय अवघड नाहीये. हा बॉल उडवलाय, खाऊन दिलाय बॉल. धावा किती? फक्त आणि फक्त एक सिंगल मिळणार. कष्ट केले वाया गेले, मात्र कष्ट नाही वाया जात कधी. कष्ट जेवढं कराल ना तेवढी मेहनत तेवढा पैसा, हे लक्षात ठेवा. आणि कष्ट करणं भरपूर गरजेचं आहे. असाच पैसा मिळणार नाहीये. आणि इथून तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आहा, मेहनत कामी आली. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. उथुंग भरारी घेतली, फक्त ढगामध्ये बघावं लागलंय. मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार येतोय. हाय अँड हँडसम षटकार, बिग 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 षटकार पाहायला मिळाला. अगदी बॉलला ठेवला नाहीये. हो, त्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल इथून हलक्या हाताने घेऊन काढला एक सिंगल. 10 धावा धाव फलकावरती आहेत. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय 5 पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चाललाय डॉट. षटक क्रमांक इथून संपलं. पहिलं षटक संपलं. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला प्लीज वेळ घेऊ नका, लगेच दुसरा गोलंदाज तयार करायचा आहे.
पुन्हा एकदा बॉल विरकावून दिला. वॉट कॅच, काय कॅच टिपली आहे, क्वालिटी कॅच पकडली आहे. बॉल अगदी दोन्ही हातांमध्ये जाऊन बसला आणि इथून बॉल अगदी आपण बघितलं ना, झेल टिपला जो आपण जरूर बघितलं. कॅच घेतलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की लाईन टच होता की काय खेळाडू, म्हणजे प्रॉपर आतमध्ये दिसणार नाहीये. एक मिनिट, किल्ले मुरगिरी 12 आहे. सगळ्यांनी खाली जा, सगळ्यांनी. तू देखील जायचंय. नाही, तू 11 मध्ये खेळतो ना. असं चालणार नाही. मॅच चालू असताना बाहेर येऊ नका प्लीज. आणि यासाठी सांगतो अर्जुन, तुमचे ऑलराऊंडर तिथे उभे करा. ही स्पर्धा आहे ना, महत्वाची आहे. लाईन नाही आहे तर फलंदाज OUT आउट असणार. पडदा टच झाला असता तर विकेट जरूर दिली असती, मात्र पडदा टच झाला नाहीये तर लाईन तिथे नाहीये तर फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणि हे लक्षात घ्या, आज बसू ना, जो 12 मॅन असेल ना तोच इथे उभा राहील. 11 मध्ये असेल तो खालून वरती येईल आणि उभा राहील आणि चेक करेल, असं चालणार नाही. सर्वांसाठी एकच नियम आहे. आणि मॅच चालू असताना मॅच मधून बाहेर यायचं नाहीये. एक संधी दिली आहे, परत भेटणार नाहीये टीम कोकेसरे, हे लक्षात घ्यायचंय. जे कमिटी आहे लक्षात घ्या, सर्व उपस्थित आहेत. सर्व लक्ष देणं फार गरजेचं आहे. आप कमिटी लोकांनी सांगितलं तरी हरकत नाहीये, तुम्ही कमिटी आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिलाय. वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉलला फाटवलंय की काय. हवा इसवर बिग ब्लास्ट. चेंडू सीमा पार येतोय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. ओथुंग षटकार. आता समीकरण जवळ आलंय. 10 मध्ये 19. जोपर्यंत या मॅच मध्ये युवराज मध्ये संपताय. सेकंडला फलंदाज अजून एक चाललाय की काय. टफा पडल्यानंतर बॉल समजला नाहीये, निघून जातो. टॉट. डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हा बॉल टफा पडल्यानंतर चाललाय. डॉट चेंडू एक षटकार आल्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलाय. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कमबॅक कसं करायचं, गोलंदाज बॅटर यांच्याकडून शिकणं भरपूर गरजेचं आहे. लेजंड क्रिकेटरचा तुम्ही सन्मान करणं भरपूर गरजेचं आहे. यंग खेळाडू कुठे 2 मॅच चांगले खेळले, त्यानंतर पुन्हा एकदा हेच क्रिकेट आहे, हेच तर बघायचंय सर्वांना. पुन्हा एकदा डॉट. 3 बॉल लागोपाठचे डॉट. म्हणजे समीकरण जवळ आलं होतं. आता 7 बॉल करायचे 19. 10 मध्ये 19 करायच्या होत्या. लक्ष्मण आउट झाल्यानंतर पूर्णपणे मॅच. हा बॉल झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. कॅच सोडली महेशनी आणि इथून धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 2. आता समीकरण आहे उर्वरित बॉल शिल्लक आहे 6 आणि रन करायचे 17. 6 बॉल 17. कोण घेणार खतरा या मॅच मध्ये. 6 चेंडू 17 ची गरज आहे.
मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 17ची गरज. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला, आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, पण मात्र धावा किती असणार या बॉलवरती मिळेल फक्त एक सिंगल. आता 5 बॉल 16 इथून करायचे. मॅच संपली नाहीये, एखादे जर 2 मोठे फटके आले मॅच ऑन राहील. 6 मध्ये 17 करायचे होते, आता 5 मध्ये 16 करायचे आहेत. आणि इथून या मॅच मध्ये आता चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. आणि धावा देखील येणं तितकंच वेगवान आहे. आणि अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. 5 बॉल 16 या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, बॉल निघून चाललाय दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. हा फटका खेळून काढलाय. अगदी आपण बघितलं ना, बॉल सीमारेषेच्या लगत. युवराज